हां, आता इकडे लक्षात द्या. काय आता हा डेटा आहे आपला, ठीक आहे. याच्यापासून आपण काय बनवणार आहे, डेटा फ्रेम बनवणार आहे. हे जे इथं नाव देईल मी कीचं, ते काय कसलं नाव असतं, कसलं? हा, पण ते कसलं ह्याच्यावरती डेटा शीट दिसते तुम्हाला, ते काय होतं, कसं कन्वर्ट होतं. हॉरिझॉन्टलला काय म्हणतात, हसू नको बरं का तू. हां, हॉरिझॉन्टलला काय म्हणतात. हां, मग ते कशात कन्वर्ट होतं, कॉलममध्ये कन्वर्ट होतं. आता बघा, ठीक आहे. डेटा आता NP NAN काय असेल सांगा बरं. NAN शब्द ऐकला असेल तुम्ही. NAN नन नाही, नॉट ए नंबर. NAN म्हणजे माहिती काय, काय नॉट ए नंबर म्हणजे याचा अर्थ काय, तो नंबर नाही. जर मी इथं प्रिंट केलं, आता याला जर रन केलं मी, समजा काय येते, NAN नॉट ए नंबर. पायथनमध्ये दुसरा शब्द काय त्यासाठी, नाही. अजून आहे का बरोबर आहे, NAN नाही आहे, ठीक आहे. मग त्याने कशाने रिप्लेस करतो आपण, ननने रिप्लेस करतो. आता बघा, एक डेटा फ्रेम बनवणार आहे. कोणता कन्स्ट्रक्टर आहे, डेटा फ्रेम, बरोबर. काय करणार आपण, DF PD डॉट डेटा फ्रेम, आणि त्यात काय पास केलं, डेटा पास केला. आणि जर आपण ही डेटा फ्रेम जर प्रिंट केली, आलं इथं नाव आलं, एज आलं, सिटी आलं, स्कोर आलं, ठीक. आता काय करायचं आपल्याला, रोजची फिल्टरिंग करायची आहे. तर मला एक सांगितलं, डुप्लिकेट रोज किती सांगा बरं, हे दिसते का, बॉब इथं पण आहे बघा. एक अशी रो आहे की त्याच्यात काही डेटाच नाही आहे, बरोबर. त्यानंतर अजून कोणते आहे का याच्यात डुप्लिकेट रो, असा पण एक कॉलम आहे स्कोरचा, तिथं नाही का नंबरच नाही बघा काही, बरोबर. त्यानंतर सिटीचं पण असं एक कॉलम आहे, त्याच्यामध्ये नाही का एका ठिकाणी सिटीज मेन्शन नाही करत, आहे का नाही सांगा, थोडं झूम करतो तुमच्यासाठी. हां, आहे का नाही सांगा बरं, बरोबर. आता आपल्याला काय करायचं, रो वाईज फिल्टरिंग लावायची. आपण आधी कसं लावत होतो, कॉलम वाईज लावत होतो. आणि जेव्हा कॉलम वाईज सिलेक्ट करतो आपल्याला काय भेटतं सांगा बरं. जेव्हा कॉलम सिलेक्ट करायचो आपण डायरेक्ट असं काय रिटर्न करायचं आहे, आपण डेटा टाईप काय राहायचं याचं, हे पूर्णच्या पूर्ण काय वन डायमेन्शनल काय असतं, सिरीज असते. सिरीज ही काय राहायची, सिरीज राहायची, आठवलं. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉलम वाईज फिल्टरिंग नाही करायचं, आपल्याला काय करायचं, रो वाईज फिल्टरिंग करायची. म्हणजे कशी बघा, आता इथं काय रिमुव्हिंग रोज विथ मिसिंग व्हॅल्यूज, म्हणजे काय ड्रॉप. काय करायचं आपल्याला, इकडे लक्ष द्या एक मिनटं. मिसिंग बघा, रिमुव्हिंग रोज विथ मिसिंग व्हॅल्यूज. आपल्याला काय करायचं आहे, रोज विथ मिसिंग व्हॅल्यूज रिमूव्ह करायचे. मग काय ड्रॉप रोज विथ एनी मिसिंग व्हॅल्यू. नंतर काय मेथड काय सांगा बरं याच्यात, हे लक्षात आणलं काय मेथडचं नाव काय, या शूटर काय DF डॉट काय आहे मेथडचं नाव, आपल्याला काय रिमूव्ह करायचं आहे, रोज विथ मिसिंग व्हॅल्यू. आता मला सांग, ही रो काय कामाची आहे का, नाही आहे, बरोबर. समजा आपल्याला असं पण करायचं असू शकतं ना की ज्या रोमध्ये स्कोरच मेन्शन नाही ती पण रिमूव्ह करायची, ती काही कामाची आहे का, नाही. आता याचं यूज केस काय सांगतो मी तुम्हाला. समजा तुम्ही आता फॉर एक्झाम्पल बरं का, जस्ट एक्झाम्पल, तुमच्याकडे समजा 1,00,000 रोज आहे, किती 1,00,000 रोज आहे, ठीक आहे. तुम्हाला काय ॲनालिसिस करायचं आहे समजा त्याच्यावर, ठीक आहे. काय ॲनालिसिस करायचं आहे त्याच्यातलं, समजा 4-5 रो जर गायब केल्या काही फरक पडणार आहे जास्त नाही, ठीक आहे. किंवा त्या रोमध्ये काही डेटाच नव्हता की जो डेटा, किंवा असं पण असू शकतो की जो डेटा होता ना तो फुल रिक्वायरमेंट मेट नाही करीत. म्हणजे काय आपल्याला प्रत्येक कॉलममध्ये व्हॅल्यू पाहिजे काहीतरी, पण आधी तर दिसतंय का ह्या रोसाठी प्रत्येक कॉलममध्ये व्हॅल्यू आहे काय,
नाही, मग ही कामाची नाही आपल्या. परत इथं आहे काय, इथं तर प्रत्येक कॉलममध्ये नाही. परत इथं बघा कुठेतरी काय केलं रे, कुठं नाही. हां, डुप्लिकेट डेटा पण आहे. डुप्लिकेट डेटाची काही गरज आहे का आपल्याला? नाही आहे. येतं एक लक्षात. मग हे जेव्हा ऑपरेशन करायचं असेल तुम्हाला, याला काय म्हणतात सिम्पल डेटा क्लिनिंग. डेटा क्लिनिंग म्हणजे काय, डुप्लिकेट रिमूव्ह करणं किंवा जे अनवॉन्टेड रोज आहे ते काढून टाकणं. जसं की हे काढून टाकणं, ठीक आहे, याच्यात काय व्हॅल्यूज नाही ते, किंवा ज्या ठिकाणी काही स्कोरच नसेल, किंवा काही ठिकाणी अशा पण कंपन्या असू शकतात बघा, ज्यांचं नाही का, आता समजा कंपन्यांची लिस्ट आहे आणि त्याचं काय टर्नओव्हर किती झालेलं आहे, पण अशा कंपन्यांचा काय उपयोग आहे का ज्यांचं काय टर्नओव्हरचं व्हॅल्यूज मेन्शन नाही करत? ते कॅल्क्युलेशनमध्ये पकडणार का तुम्ही? नाही. एक तर तुम्ही काय करू शकता, झिरो लावू शकता तिथं, किंवा ती रोज पूर्णच्या पूर्ण काय करा, काढून टाका. 2 चॉईस आहे तुमच्याकडे. काय, एक तर झिरो मेन्शन करा तिथं, किंवा काय ती रोज काढून टाका, जर तुम्हाला म्हणजे जसं सुटेबल असेल तसं. मग आता आपण काय करणार आहे बघा, सध्या आपण काय करणार आहे, दिस रिमूव्ह द रो इफ इवन अ सिंगल सेल इज एम्प्टी. काय, एक सिंगल सेल जरी एम्प्टी असेल तरी काय होऊन जाईल, ते रिमूव्ह होऊन जाईल. आता मला सांगा, याच्यातले कुठं एम्प्टी सांगा बरं, कोणत्या नावासाठी एम्प्टी सांगा बरं, एक तरी व्हॅल्यू एम्प्टी पाहिजे. कुठं काय, चार्ली ते कुठं, चार्ली, त्याच्यानंतर अजून कुठे आहे, कितव्या नंबरला आहे इंडेक्स नंबर? सांगा आता किती इंडेक्स नंबरला रिकाम आहे व्हॅल्यूज? एक किती आहेत सेकंड नंबरच्या इंडेक्सला? इथं लिहितो मी, ड्रॉपिंग व्हॅल्यूज वेअर सेल इज एम्प्टी, बरोबर. नंतर काय, क्लीन्ड डेटा, नंतर काय df डॉट काय ड्रॉप NA. ड्रॉप NA म्हणजे काय, ड्रॉप नॉट ॲप्लिकेबल. काय, ड्रॉप नॉट ॲप्लिकेबल. आणि आता बघा काय फक्त, आणि इथं बघा कोणत्या रोज गायब झाल्या, जिथं NaN व्हॅल्यू होती, बरोबर. कोणत्या इंडेक्सला होती, सेकंड इंडेक्सला होती, बरोबर. त्याच्यानंतर कुठं, 5th इंडेक्सला होती, बरोबर. म्हणजे टोटल किती व्हॅल्यूज गेला, 2 व्हॅल्यूज गायब झाल्या. काय, हे बघा, डेटा क्लिनिंगच्या आधी किती रोज दिसत होत्या, 1 2 3 4 5 6 7, आणि आता किती दिसतंय फक्त 1 2 3 4 5 रो दिसत आहे, बरोबर. म्हणजे काय आलं, ज्या कॉलममध्ये काय होतं, एक जरी सेल काय असेल NaN असेल म्हणजे काय व्हॅल्यू नसेल, ती काय आली, ड्रॉप झाली, बरोबर आहे का नाही. आता समजा आपल्याला असं करायचं आहे काहीतरी, एका स्पेसिफिक कॉलमचं, थांब इथे काय लिहिले, ड्रॉप रोज ओनली ऑल व्हॅल्यूज आर मिसिंग. अजून एक सिनेरिओ आहे बघा, इकडे बघा, एक मिनिट आहे. पहिली मेथड काय करत होती, एका सेलमध्ये जरी एम्प्टी व्हॅल्यू असेल तरी काय करायचं होती, ती व्हॅल्यू रोज रिमूव्ह होत होती, बरोबर. त्यानंतर आता काय की समजा पूर्णच्या पूर्ण जर कॉलममध्ये जर व्हॅल्यू नसेल तरच आपल्याला काय करायचे, ती रो रिमूव्ह करायची. यार हां, याचं काय म्हणणं आहे बघा, काय सिनेरिओ, ड्रॉप रोज बेस्ड ऑन अ स्पेसिफिक कॉलम. आधी काय केलं आपण, सगळ्यात पहिले कोणत्याही कॉलमच्या बेसिसवर केलं, दुसरं काय केलं, सगळ्या कॉलमच्या बेसिसवर केलं, आणि आता काय करायचं, स्पेसिफिक कॉलमच्या बेसिसवर करायचं आहे. काय, मी ज्याचं नाव देईल ते, त्यासाठी पॅरामीटरचं नाव काय, सबसेट इक्वल टू काय, स्कोर. आता ही लिस्ट आहे का स्ट्रिंग आहे सांगा बरं, लिस्ट आहे, बरोबर. म्हणजे काय, मल्टिपल कॉलम पण पास करू शकतो असं वाटतं. आता काय करणार मी, समजा आता मला काय करायचं आहे की माझं जे ॲनालिसिस आहे समजा, ठीक आहे, हे काय करतो मी, याला
ओरिजिनल डेटा बघा आता सध्या माझ्या ॲनालिसिससाठी समजा मला फक्त काय स्कोअर इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. स्कोअरच्या विना काम नाही चालणार. मी काय करेल माहिती का, जिथं जिथं स्कोअरमध्ये NaN असेल ते काय करायचं मला ड्रॉप करायचं आहे. मग मी काय करेल आता इथं हे बघा, ड्रॉप अ स्पेसिफिक रो बेस्ड ऑन ए कॉलम, ठीक आहे. आणि नंतर काय करणार क्लीन डेटा इक्वल्स टू काय DF डॉट ड्रॉप NA आणि नंतर काय करणार इथं सबसेट आणि नंतर काय पास करणार त्या कॉलमचं नाव. कॉलमचं नाव जर मी स्मॉल केसमध्ये टाकलं चालेल का सांगा बरं? नाही चालणार, बरोबर. आणि आता काय करेल मी इथं केलं. आता आहे का अशी कोणती रो जिथं स्कोअरची व्हॅल्यू NA आहे का? नाही. हेच जर मी सिटी केलं असतं तर काय आलं असतं, सिटीवाले जिथं NaN असेल ती वाली रिमूव्ह झाली, पण स्कोअरवाले झाले काही नाही. आणि समजा दोन्ही करायचं असेल तर मी काय केलं असतं फक्त सिटी आणि हो बरं चालतं का? आता काय आलं प्रॉपर फिल्टरिंग झाली, बरोबर. म्हणजे काय केलं मी स्पेसिफिक कॉलमला टार्गेट केलं. आणि मला सांगा सर मी जरी सगळे कॉलम टाकले असं टाकायचे असते मला तर मी काय केलं असतं, हे वाला वापरलं असतं का हे वाला वापरलं असतं? कोणतं सोपं आहे काय हाऊ इक्वल्स टू ऑलवाला वापरला असतं. इथपर्यंत आलं लक्षात. आणि त्याच्यानंतरची मेथड कोणती आहे एलिमिनेटिंग डुप्लिकेट रोज. काय करायचं डुप्लिकेट रोज काय करायचं आपल्याला रिमूव्ह करायचं. आणि त्यासाठी मेथड कोणती आहे ड्रॉप डुप्लिकेट्स, बरोबर. आता मला सांगा डुप्लिकेट रोज कोणत्या कोणत्या याच्यातले कोणत्या नावाचे कोणते बॉबची आणि अजून कोणती आहे एडवर्डची, बरोबर. बॉब आणि एडवर्ड म्हणजे काय म्हणजे किती रोज गायब झाले बाई सांगा बरं फक्त मला. याच्यातली दोन्हीपैकी एक रो गायब करेल ना, दोन्हीपैकी एक रो गायब करेल, बरोबर. म्हणजे किती रोज रिमूव्ह होतील 2 रोज रिमूव्ह होतील. आता बघा फक्त क्लीन डेटा इक्वल्स टू काय DF डॉट काय रिमूव्ह का ड्रॉप डुप्लिकेट्स आहे काय ड्रॉप डुप्लिकेट्स. आणि आता बघा आता दिसतंय का डुप्लिकेट काय इथं NaN वाला दिसतंय. याचं काय आपण काय फिल्टरिंग लावलं का NaN बेसवर नाही, बरोबर. त्याच्यामध्ये दिसू राहिलं, ठीक. आता मला जर NaN वाली फिल्टरिंग लावायची तर असं लावू शकतो की मी चेनिंग करून. मी काय करेल चेन करेल म्हणजे काय एक ऑपरेशन झालं त्याच्यानंतर लगेच दुसरं ऑपरेशन आहे. मग कसं सबसेट आणि नंतर काय करणार मी कशाच्या बेसवर लावणार आहे स्कोअरच्या बेसवर लावणार. आता ही वाली रो येईल का नाही येणार, बरोबर. ती अजून एक रो होती बघा ती पण काय आता किती राहिलं फक्त किती रोज दिसतंय फक्त 3 दिसतंय. याला काय म्हणतं माहिती आहे ना चेनिंग. काय म्हणतं चेनिंग मेथड चेनिंग म्हणू शकतो तुम्ही. चेन स्पेलिंग पण दाखवेल इथं काय मेथड चेनिंग कुठं. अरे हे NP का बरं यूज करेल इथं NaNची व्हॅल्यू द्यायची मला समजायचं हो बरं. नन चालतं की दादा तुम्ही म्हणताय मी 2 यूज केले. आता पाहू आता हे यूज नाही करीत आणि काय करू आपण रन करू चालतंय. तो जो कोड सॅम्पल होता ना त्याच्यातच मेन्शन मोबाईल बंद कर लिंक्डइन काय आलं लक्षात. यांनी काय केलं आपण एलिमेंट्स रिमूव्ह केले, बरोबर. कोणते वाले डुप्लिकेटवाले. त्यानंतर आता बघा हे लक्ष द्या एक मिनिट. लक्ष द्यायचं आहे की नाही. आधीच तुम्ही लेट येईल मला 7:30ला बोलून.
मी 7:30ला येईल तुमच्यामुळे, पण तुम्ही नाही आले. हां, आता याचं काही यूज केस असेल सांगा बरं फक्त. काय प्रांजली सांग, याचं नाव काय? प्रांजल सांग बरं. प्रांजल सांग काय याचं यूज केस काय आहे मेथडचा? एक काही पण आपण ड्रॉ किंवा काही आपल्या स्ट्रिंग वगैरे जर हे करायचे ड्रॉप जरी करू शकतो. कशी? कशी म्हणजे ड्रॉप डुप्लिकेट ऐवजी आपण सबसेट ठिकाणी नेम किंवा जे सिटी वगैरे लिहू शकतो. आता तर नेम घेणार तुम्ही आणि ते की माझं नाव ड्रॉप करायचं लिस्ट म्हणून ड्रॉप आणि नेम. आता मला सांग. हां स्कोर घेतले, स्कोर स्किप होईल. 1 मिनटं थांब. ॲलिसची सिटी कोणती आहे? न्यूयॉर्क आहे. आणि बॉबची कोणती आहे? पॅरिस आहे ना. आपण काय करू, याची पण काय करू, न्यूयॉर्क करू. आणि परत बॉबची कुठं येतं? न्यूयॉर्क करू. आता मला सांग, एक लक्षात 1 मिनटं. मी जर ही मेथड यूज केली, काय ड्रॉप डुप्लिकेट्स आणि सबसेटमध्ये काय टाकलं मी समजा इथं नेम नाही, मला सिटी टाकायचं आता यावेळेस. सिटी सिटी किती ठिकाणी? न्यूयॉर्क सिटी सांगा बरं मला. 3 ठिकाणी. मग तुम्हाला काय वाटतं, हे पहिल्यांदा पकडलं त्याच्यानंतर ही वाले पकडेल का एंट्री? परत ही वाली पकडेल का? नाही. म्हणजे कोणती रो गायब झाली? ही वाली रो गायब झाली आणि नंतर परत काय? ही वाली. पण मला सांगा, याचं नाव आणि याचं नाव सेम आहे का? नाही. पण आपण कशाच्या बेसवर डुप्लिकेट चेक करू राहिलो? फक्त सिटीच्या बेसवर. पाहू बरं ट्राय करून आपण. काय करणार आहे सांगतो थांबा. क्लीन डेटा इक्वल्स टू काय? DF ड्रॉप NA. नंतर काय करणार आहे? सॉरी, ड्रॉप NA नाही, आपल्याला काय करायचं आहे? ड्रॉप डुप्लिकेट्स ना. नंतर काय पास करणार? सबसेट. आणि सबसेटमध्ये काय पास करणार मी? सिटी. सेम बाकीच्यांना पण होईल माझ्या मते बरं का. कोणतं लंडनवाले असेल, टोकियोवाले असेल, एकच एंट्री पकडली जाईल. आता लक्षात बघतो काय करतो आपण, सिटीच्या बेसवर केलं आणि रन केलं. नाही रे, आलं काय? चुकलं होतं. थांब ना 1 मिनटं, गॅप नव्हते, स्पेस नव्हता. आता बघ, सिटी कोणती वाली? फक्त इथं न्यूयॉर्कवाली बरोबर, लंडनवाली, टोकियोवाली आणि NANवाले बरोबर. म्हणजे काय केलं, जिथं त्याला पहिली सिटी न्यूयॉर्क सिटी भेटली त्याने काय केलं, ते ती वालीच रो पकडली. बघा, ॲलिसचं काय? न्यूयॉर्क. आता बॉबचं सांगा बरं, बॉबचं नाव आणि ॲलिसचं नाव सेम आहे का? नाही आहे. फक्त काय, सिटी सेम आहे. सिटी सेम आहे, तरी काय केलं त्यांनी? याला ड्रॉप केलं, याला स्किप केलं. पकडलं काय नाही याला? नाही. डुप्लिकेट आहे का नाही कशाच्या बेसिसवर आयडेंटिफाय केलं त्यांनी? फक्त सिटीच्या बेसवर. त्याला जर परत ती सिटी दिसली तुझं काय म्हणा, ही सेमच एंट्री आहे. डबल पकडेल का त्याला? नाही पकडणार. ठीक आहे. त्यानंतर आता बघ इथं, आता काय करायचं आपल्याला? फिल्टरिंग करायची. काय करायची? फिल्टरिंग करायची. आता एक मला सांगा, हां लक्षात 1 मिनटं. फिल्टरिंग मार्क्स काय? 85, 90, 90, ठीक आहे, 72, 72. परत ना आपण काय करू, याला काय 40 करू आणि एकाला 50 करू. आता जर मला मार्क्सच्या बेसिसवर फिल्टरिंग करायची, ठीक आहे, ही समजा स्टुडंटची लिस्ट आहे, आपल्याला काय करायचं? मार्क्सच्या बेसिसवर फिल्टरिंग करायचं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की ज्याला 50च्या वरती मार्क्स असेल ना तेच पाहिजे मला. तर 50च्या वरती मार्क्स असलेल किती एंट्री आहे? कोणती? 85 वाली, त्याच्यानंतर दुसरी 90 वाली, नंतर अजून 72 वाली बरोबर. स्वतः 50 पकडणार आहे का? नाही. मी कारण का म्हटलं, मी 50च्या वरती असलेले इज इक्वल टू म्हटलं का मी? नाही. मग कसं करणार आपण? याला कमेंट करतो आणि वरती जाऊ आपण. काय? फिल्टरिंग. आणि नंतर काय ना DF नाही, काय म्हणतो आपण, हां व्हेरिएबलचं नाव काय दिलं मी? विथ स्कोर अबाव 50.
याच्याहून काय समजतं आपण कसली लिस्ट फिल्टर करतोय. मी असं काय नाव देईल की साधं एकदम डेटा, दिस डेटा, स्टुडंट डेटा, एकदम रिडेबल नाव देईल. त्याने काय समजतंय की आपली जी लिस्ट घेतो ती काय त्याच्यात काय असते स्टुडंट 50च्या वरती मार्क्स असले. ठीक, मग आपण कसं करणार आहे हे बघा DF. ठीक आहे, हे सिरीज आणि सिरीजवाने सिंटॅक्स बघा थोडंसं बघा. इथं फक्त काय आता कॉलमचं नाव सिलेक्ट केल्यानंतर काय केलं आपण ग्रेटर दॅन 0 आपण काय करणार स्कोअरच्या बेसिसवर करणार. मग काय DF बरोबर, नंतर स्क्वेअर ब्रॅकेट, नंतर कॉलम सिलेक्ट करणार कोणता स्कोअरवाला, आणि काय टाकेल ते कंडिशन मी 50. आणि आता जर मी ह्या काय म्हणतात डेटा फ्रेमला प्रिंट केलं प्रिंट स्टुडंट्स विथ स्कोअर अबाव 50, तर सांगा मला किती एंटर येतील परत, किती रोज प्रिंट होतील. NN वाले प्रिंट होईल का काय वाटतं पाहू बरं. काय आलं NN वाले प्रिंट झाले का नाही. मग त्याने काय केलं बघितलं की हे कम्पॅरिझन्स होत नाही. मग त्याने काय केलं ती ऑटोमॅटिकली काय केलं ड्रॉप केलं. त्याला पकडलं का नाही. आणि जर आता इक्वल टू 50 केलं तर काय होईल काय केलं 50 वाले पण प्रिंट होईल बरोबर. चर्चा विचारू उठू का मी सगळ्यांना मागूच आहे. आता बघा काय आलं मॅडम हसायला काही नाही राहू तू विषय राहू. तुला वाटतं तू बोलली नाही पण तूच बोलत असते नाही. 1 मिनटं लक्ष द्या आता. नाही करून घ्या तुम्ही तुमचं. हां बरं ठीक आहे. मग कोण म्हटलं काय म्हटले काय बोलले मॅडम. मी फक्त एवढं बोलली मोबाईल दे करून घ्या म्हणे तुम्ही तुमचं इट्स ओके आपल्याला जायचं. हां मी 10ला सोडेल नाही तुम्हाला. ठीक आहे उद्या जाऊ. हा मग काय प्रॉब्लेम नाही 10ला सोडतो. काय म्हटला काय म्हणता नाही मला मग खरंच समजलं तू काय म्हटलं. तुम्हाला अर्धा तास समजलं मला सगळं समजलं. मला लेट समजलं थोडंसं. हां न्यूयॉर्क सिटी किती शूटरचं लक्ष आहे एकदम. तुझा ना कालच गेम करायला लागत होता चुकलं माझं. तूच गेमर आहे माझ्या मते. तो धनंजय तो प्रशांत हे बस. आता इकडं मी काय करतो हा कोड ॲज इट इज कॉपी करतो आणि इथं पेस्ट करतो. आता लक्षात बघा याचा अर्थ काय सिम्पल सांगतो आपल्याला काय करायचं आहे. हे बघा याचं काय अर्थ आहे की तुम्ही सिटीच्या बेसवर फिल्टर करणार आहे. बघा हा जर कोड काढला मी बाजूला ठीक आहे काय करायचं होतं यार सिलेक्ट करू हा काढतो बरोबर आणि हा इथं पेस्ट करतो लिहितो. आणि आता बघा मी जर DF सिटी असं टाकलं तर काय होईल हे बस ना आता याचं काय सांगा बरं. मला एक सांगा सिम्पल हसू नका नाही यार. पांटा हसू नको. हां हां तेच ना मग कारण ही कंडिशन आहे का ॲक्च्युली नाही आहे. मी पोरींच्या भांडणात पडत नाही. आता बघा काय आलं काय
अरे म्हणजे हा चुकून तुला आधी गेस समजत होतं बरं का पण आता तुम्हाला कळलं ना मी स्ट्रेट आहे असं. या. या, मागे या. कंप्लेंट करू नका. हो, जाणार. नाही ना. ज्या दिवशी तुम्हाला वाटत सापडचं ना असे गेलं तुम्ही नाही, हे पॉसिबल नाही सर. सर्व पॉसिबल नाही सर. मी बरोबर करेल पॉसिबल नाही नाही सर. बरं एक सांगा मला कोणती सिटी वाली रोज फ्रेंड झाले आणि अजून कुठे? लंडन कारण का कोणती सिटी आलो करेल देखील पास सांगतो कोणत्या सिटीत आलो करेल होते का फ्रेंड करेल दुसरी सिटी बोल मग ते बोल बोललीच नाही दोन मिनिटं बाकी क्लासकडे साक्षी रेडी राहू म्हणा तिकडे मी फोन लावून साहेबांना आपल्या दादांना फोन लावून द्या. ठीक आहे साहेबांची बाईक ताई, तुमचा फोन लावू द्या ना. फोन कुठे आहे? त्याच्यात आहे. हा, दादा. सर तुम्ही कंटिन्यू 8 वाजता क्लासेस मध्ये येतो म्हणे म्हणलं गोल्डन वॉच कोणत्या कलरचं रोज गोल्ड. रोज गोल्ड कलर ची सर मी घेऊन जाऊ. कोणी घेऊन गेलं? खरंच आहे का? कधी मध्ये आवाज लागले बघ बहिणीला. अच्छा, कुठे गेला? हॅलो रस्त्यामध्ये काय सर एवढं खाली शकतो काय? वहिनी वरच करेल ना तो पण. वहिनी वरच करेल म्हटलं तो क्लास काय म्हणतो होय त्याकडे पण chance आहे. काहीच बोलत नाही. मी म्हणे आम्हाला पण देत ना म्हणे तुला पण चान्स आहे बहिणी बनायचा. बहिणी बनली तर खरं. तिला तरी पण तरी प्रशांत आहे ना? मी माझी गिफ्ट मागे घेतली काय म्हणते? तुला लग्नाला आणलं आहे. आपला रिझल्ट लागला, मॅसेज आला बघा. डॅडी सकाळमध्ये निघाल रिकामी निघते मी काय म्हणते? तिला